हॅलो हॅलो स्टुडंट्स. बघा, आज आपल्याला बघायचं आहे की स्वाध्याय या उपक्रमासाठी कशा प्रकारे आपल्याला नोंदणी करावयाची आहे. बघा, मागच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपण स्वाध्याय हा उपक्रम सोडविलेला होता. आता यावर्षी परत आपल्याला स्वाध्याय उपक्रमामध्ये सोडवायचा आहे, परंतु आपली सध्या इयत्ता बदललेली आहे आणि इयत्ता बदललेली असल्यामुळं आपल्याला परत त्या स्वाध्याय उपक्रमासाठी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. आता या स्वाध्याय उपक्रमासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार बघा. तुम्हाला आपला जो एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे आपल्या वर्गाचा, या वर्गाच्या ग्रुपवर एक अशा प्रकारचा एक तुम्हाला मेसेज दिसेल. बघा, कोणता मेसेज दिसेल आपल्याला. या ठिकाणी हा जो पूर्ण मेसेज दिसतो, हा मेसेज आपण बघितलेला असेल आपल्या या ग्रुपवरती. तर या मेसेजमध्ये खालच्या बाजूला बघा परत एक लिंक दिसते. बघा, या ठिकाणी एक लिंक आहे, म्हणजे निळ्या रंगामध्ये असलेली काही अक्षरं ही लिंक आहे. या लिंकला क्लिक करून आपल्याला स्वाध्यायामध्ये कसं जायचं आहे हे आपण बघणार आहोत. बघा, लक्षात घ्या, मेसेज मी तुम्हाला जो सांगितलेला आहे तो या प्रकारचा मेसेज आहे. या ठिकाणचा मेसेज, हा मेसेज, या मेसेजबद्दल मी तुम्हाला बोलत आहे. आणि पुढचा जो दुसरा एक नंबर सेव्ह करून रजिस्ट्रेशन करण्याचा जो प्रकार आहे तो आपण नंतर बघणार. पण सध्या याच मेसेजबद्दल बघूया आपण. हाच मेसेज मी दुसऱ्या ठिकाणी उघडतो आणि तुम्हाला सांगतो कशा प्रकारे ही लिंक आपल्याला ओपन करावयाची आहे. बघा, आपल्याला आपल्या ग्रुपवर दिलेली ही जी लिंक आहे, ही लिंक आपण ज्यावेळेला या लिंकवरती जाऊ, बघा अशा प्रकारचे मी एका दुसऱ्या ग्रुपवर हे मेसेज टाकलेला होता, त्याच्यावर बघूया. ही अशा प्रकारची एक लिंक तुम्हाला दिसते. या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला ही लिंक. या लिंकला क्लिक करून काय करता येईल आपल्याला ते बघूया. पण आता मी या लिंकला क्लिक करतो आणि पुढं काय होतं ते तुम्ही बघा आणि त्या पद्धतीनं आपल्याला करावयाचं आहे. चला बघूया. मी या लिंकला क्लिक करतो. बघा, या लिंकला मी क्लिक केलेलं आहे आणि लिंकला क्लिक केल्यानंतर मी डायरेक्ट व्हॉट्सॲपमध्ये गेलेलो आहे. बघा, आणि व्हॉट्सॲपमध्ये कोन्हो जीनियस नावाचं एक हे ओपन झालेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघाल की खालच्या बाजूला हॅलो असा एक मेसेज तुम्हाला दिसतो. हा मेसेज आपल्याला दिसल्यानंतर त्याच्याच बाजूला, समोरच्या बाजूला मेसेज सेंड करण्यासाठी एक बाणाचं बटन आहे, ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल. बघा, हे बाणाचं जे बटन आहे, ते बाणाच्या बटनावर क्लिक केलं की हॅलो या मेसेज पुढं पाठवला गेलेला आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल की हा मेसेज पाठवला जाणार आहे. हा मेसेज गेल्यानंतर बघा, अजून हा मेसेज गेलेला नाही, परंतु हा मेसेज ज्या वेळेला जाईल त्यावेळेलाच तुम्हाला त्याचा रिप्लाय काहीतरी येईल. आता मेसेज का जात नाही काही कळून नाही राहिलेलं आहे. बघूया आपण हा मेसेज का जात नाही. तर हा मेसेज गेल्यानंतर या ठिकाणी मेसेज गेला नाही. मेसेज जर गेला असता तर त्याचा रिप्लाय आपल्याला लगेच हा आलेला असता. बघूया काय अडचण आहे. बघा, मेसेज गेलेला आहे. बघा, आपल्याला दिसेल. तुम्हाला थोडासा वेळ लागला नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं. नेटवर्कचा इश्यू असला की अशा गोष्टी होतात, त्याला थोडासा उशीर लागू शकतो. असो, आता या ठिकाणी हा मेसेज गेल्यानंतर या ठिकाणी काय आलेलं आहे, काइंडली आन्सर विथ नंबर 1 and 2. आता बघा, या ठिकाणी हा जो मोबाईल मी वापरतो आहे, या मोबाईलवर अगोदरच या स्वाध्याय ग्रुपचं काहीतरी काम झालेलं आहे आणि ते अपूर्ण राहिल्यामुळं जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही त्याच्याशिवाय पुढं जात नाही. 1 and 2 असा एक काहीतरी मेसेज आला आहे. तो कशा संदर्भात हे आपल्याला कळत नाही. तरीसुद्धा मी बघा, या मेसेज बॉक्स बघा या ठिकाणी दिसतो तुम्हाला. मेसेज बॉक्स दिसलेला असेल तुम्हाला. कुठं आहे मेसेज बॉक्स? तर या ठिकाणी याला मी मेसेज बॉक्स असं म्हणतो. याच्यात आपण टाईप करत असतो मेसेज. तर या मेसेज बॉक्समध्ये याच्यातलं 1 नंबर जो आहे तो मी इथं टाकतो. बघा, इथं कीबोर्ड आलेला आहे. या कीबोर्डवर हे नंबरचं या ठिकाणी दिसतं आणि नंबर आल्यानंतर बघा या ठिकाणी इंग्रजी नंबर टाकायचे. लक्षात घ्या, मराठी नंबर्स टाकायचे नाही. तुमच्या कीबोर्डवर कधी मराठी नंबर्स असतात, ते नंबर ते घेत नाही. त्यांना फक्त इंग्रजी नंबरच कळतात. म्हणून आपण हा इंग्रजी 1 हा नंबर मी या ठिकाणी टाकलेला आहे आणि हा मेसेज आता मी सेंड करतो आहे. हा समोरच्या बाजूला जो तुम्हाला एक ॲरो दिसतो, बघा दिसत असेल तुम्हाला समोरच्या बाजूला ॲरो. ओके, इथं दिसत नाही. बघा, हा या ठिकाणी एक ॲरो या ठिकाणी आलेला आहे समोरच्या बाजूला. हा समोरच्या बाजूला आलेला
सॉरी हां, ह्या ॲरो जो आहे म्हणजे मेसेज सेंड करतो तुम्हाला कदाचित माहीत असेल. बघा या ठिकाणी मी क्लिक करतो समोरच्या बाजूच्या ॲरोला आणि हा सेंड झालेला आहे मेसेज. आता बघा इथं काय म्हटलेलं आहे, हा एक नंबर मी सेंड केल्यानंतर आलेला आहे. पुट अ स्माईल ऑन युअर फेस अँड गेट स्टार्टेड. आता या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तुमच्या चेहऱ्यावर हास्य ठेवा आणि सुरुवात करा. आता या ठिकाणी काय झालेलं आहे बघा, की अगोदर जे सोडवलेला स्वाध्याय होता त्या अनुषंगानं आलेला एक प्रश्न आहे. पाहतो तर काय एक लहानसं कुत्र्याचं पिल्लू अंगात गाठोडं करून पडलेलं कुत्र्याच्या पिल्लाला, हे असा एक प्रश्न आहे. असो, या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी आता बघा तुम्हाला हे पाहत असताना तुम्हाला एक असा सरावसुद्धा होणार आहे की स्वाध्यायामध्ये आलेले प्रश्न कसे सोडवायचे आहेत. बघा स्वाध्यायामध्ये या प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतील आणि हे प्रश्न आल्यानंतर त्याचे उत्तर कसे होईल. बघा या ठिकाणी हा प्रश्न आलेला आहे आणि ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी या ठिकाणी बघा हे 1 2 3 4 असे 4 पर्याय तुम्हाला दिसतात. ह्याच्यापैकी योग्य जे उत्तर असेल ते उत्तर आपल्याला टाकायचं आहे मेसेज बॉक्समध्ये. या ठिकाणचा जो मेसेज बॉक्स आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे मेसेज बॉक्स कशाला म्हणतात, हा मेसेज बॉक्स आहे. या मेसेज बॉक्समध्ये आपल्याला योग्य ते पर्याय टाकायचा. आता बघा आपल्याला उत्तर शोधत बसायचं नाही आहे. फक्त या मोबाईलवर स्वाध्यायाचं अगोदर काम झालेलं असल्यामुळं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे महत्त्वाचं. ते रजिस्ट्रेशन होत नाही म्हणून अगोदर हे प्रश्न सगळे सोडावे लागतील. तर बघा मी प्रश्न सोडवतो आहे, काहीतरी एक उत्तर टाकतो आहे, ते उत्तर बरोबर आहे की चूक आहे याचा विचार काहीच करायचा नाही. बघा सोडवलेलं आहे. लगेच आपल्याला दुसरा प्रश्न या ठिकाणी आलेला दिसतोय तुम्हाला. या ठिकाणी हा दुसरा प्रश्न आहे. अगोदरचा सोडवल्याचं उत्तर एक होतं, हा दुसरा प्रश्न आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मी या ठिकाणी टाकून देतो आहे. मी प्रश्नसुद्धा वाचलेला नाही. बघा आपल्याला फक्त काय करायचं आहे की हे प्रश्न संपवायचे आहे. त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे पुढचा परत एक प्रश्न आलेला आहे. असे प्रश्न येतील तुम्हाला. हे प्रश्न आल्यानंतर बघा हा तिसरा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं लिहून टाकायचं आहे. लेखकांनी पिल्लाच्या अंगावर मुखडं टाकलं कारण ऊब मिळावी म्हणून. असो, तर मी इथं 2 नंबरचं उत्तर टाकतो आहे. 2 नंबरचं उत्तर टाकलं आहे. बघ पुढचा प्रश्न आलेला आहे. पुढे लिहिलेल्या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ शोधा. कणव निर्माण होणे, याच्यामध्ये दया निर्माण होणे उत्तर आहे आणि ते 2 नंबरचा त्याचा पर्याय आहे म्हणून 2 नंबर मी या ठिकाणी टाकलेला आहे. असो, चला लगेच पुढचा प्रश्न आलेला आहे. बघा इथं आपण अगोदर जे टाकलेलं उत्तर होतं ते उत्तर या ठिकाणी इथं नाही. बघा हे उत्तर या ठिकाणी आहे आणि नंतर पुढचा प्रश्न आलेला आहे. प्रश्न जो आहे हा प्रश्न आहे पुढचा, दिसतोय तुम्हाला हा प्रश्न. आता याचं उत्तर काय बघा, हा या ठिकाणी प्रश्न आहे. नात्याबाहेरचं नातं या पाठामधून आपल्याला कुत्रा या प्राण्याबद्दल काय माहिती मिळते, अचूक पर्याय निवडा. तर याचंसुद्धा उत्तर मला 2 वाटतं आहे म्हणून मी काय करणार आहे मेसेज बॉक्समध्ये 2 टाकणार आहे. बघा या ठिकाणी 2 हे उत्तर टाकलं. लगेच पुढचा प्रश्न येईल. बघा हा 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी मी सेंड केलेलं आहे. लगेच पुढचा प्रश्न आला आहे. 16 या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा. 16 आता याचंसुद्धा उत्तर 2 नंबर दिसतं आहे मला म्हणून मी इथं 2 नंबर टाकलं आहे आणि सेंड केलं. याच्यानंतर पुढचा प्रश्न आला. पुढे दिलेल्या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ शोधा. काळजात धस्स होणे, याच्यामध्ये भीतीने धक्का बसणे, हे त्याचं 4 नंबरचं उत्तर मला योग्य वाटतं आहे म्हणून मी पर्याय क्रमांक 4 असं मेसेज बॉक्समध्ये टाईप केलं आणि सेंड केलं. म्हणजे मी 4 नंबरचं उत्तर निवडलेलं आहे. लगेच पुढचा प्रश्न आला. पुढे दिलेल्या शब्दाचा अचूक अर्थ शोधा. आपादमस्तक. आपादमस्तकीचं पायापासून डोक्यापर्यंत हे उत्तर मला बरोबर वाटतं आहे 2 नंबरचं म्हणून मी 2 नंबर या ठिकाणी टाकला, 2 नंबर आणि सेंड केलं. बघा त्याच्यानंतर लगेच पुढचा प्रश्न आलेला आहे. टाक ते पिल्लू खाली टाक म्हणतो ना, वाक्यात आलेले विरामचिन्ह खालीलपैकी कोणते. तर ह्याच्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर मला बरोबर वाटतं म्हणून मी 3 नंबर टाकलेला आहे आणि सेंड केलेला आहे. बघा 3 नंबर टाकल्यानंतर पुढचा प्रश्न आला. रिकाम्या जागेसाठी अचूक शब्द ओळखा. डांग्या रात्री घराची राखणदारी करतो. 3 नंबरचं उत्तर मला बरोबर वाटतं आहे म्हणून मी 3 हा पर्याय टाकलेला आहे आणि सेंड केलं. त्याच्यानंतर बघा आता इथं काय म्हटलेलं आहे. यू ॲन्सर्ड 7 आउट ऑफ 10. हॅलो, बघा या ठिकाणी यू ॲन्सर्ड, बघा हे जे तुम्हाला हलताना दिसतं आहे हे वाचतो आहे मी. यू ॲन्सर्ड 7 आउट ऑफ 10 क्वेश्चन्स करेक्टली, म्हणजे 10 पैकी 7 प्रश्नांची उत्तर बरोबर आली आहे. त्याच्याखाली हे बघा हा हलणारा जो मेसेज दिसतो आहे तुम्हाला, हा सांगतो आहे ॲन्सर के. याच्यामध्ये जो बाण दिसतो आहे तो जो बाण दाबला तर आपल्याला
हे जे 10 प्रश्न दिलेले होते, या 10 प्रश्नांची अचूक उत्तर कोणते आहेत हे आपल्याला समजतील. आता आपल्याला त्याच्यात जायचं नाही आहे, पण तुम्ही ज्यावेळेला स्वाध्याय सोडवता त्यावेळेस तुम्हाला हे ॲन्सर के येईल, म्हणजेच उत्तर सूची ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल. आणि ह्या उत्तर सूचीला या ठिकाणचा हा जो ॲरो दिसतो आहे तुम्हाला, बघा या ठिकाणी ॲरो दिसेल तुम्हाला. या ॲरोला जर क्लिक केलं तर ही उत्तर सूची म्हणजे ॲन्सर के तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल आणि तुम्ही जे 10 प्रश्न सोडवले या 10च्या 10 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कळतील. आता पुढं बघूया पुढचा मेसेज काय. बघा हा हलणारा मेसेज जो दिसतो आहे तुम्हाला, या मेसेजमध्ये इंग्रजीत काय लिहिलेलं आहे. यू हॅव कम्प्लीटेड युअर प्रॅक्टिस इफ यू हॅव ॲड मोर दॅन 1 स्टुडंट्स or you want to change your medium of institute, send a hello message. If all the students have completed this week's practice, then send the message next Saturday or Sunday. Have a good day. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचं जर उत्तर सोडून झालेलं असतील तर तुम्ही या ठिकाणी थांबू शकता. किंवा कधीकधी काय होतं की आपल्या घरी जो मोबाईल असतो या मोबाईलमध्ये आपण स्वाध्याय सोडवण्यासाठी एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नावं रजिस्टर्ड केलेली असतात. जसं बघा तुमचा एखादा भाऊ 5व्या वर्गामध्ये आहे किंवा 8व्या वर्गामध्ये आहे किंवा कोणत्याही वर्गामध्ये 10वीपर्यंत 1 ते 10मध्ये कोणत्याही वर्गामध्ये असेल तर एकाच मोबाईलमध्ये तुम्ही कितीही मुलांचे नावं रजिस्टर करून त्याचे स्वाध्याय सोडवू शकता. आपल्याच घरातील पाहिजेत असं नाही, तुमच्या शेजारी राहणारा एखादा मित्र मैत्रीण असेल त्याच्याकडे जर मोबाईल नसेल आणि तुम्हाला जर त्यानं विनंती केली किंवा तुम्हाला असं वाटलं की त्यानं सोडव तर तुम्ही त्याचंसुद्धा नाव रजिस्टर करू शकतो. तर आपण आता बघूया की जर अशा परिस्थितीमध्ये आता समजा ज्या व्यक्तीचं आता मी हे सोडवलेलं आहे त्याच्याशिवाय आणखी इतराचं नाव आपल्याला ॲड करायचं असेल तर काय करता येईल. तर जर दुसऱ्याचं नाव ॲड करायचं असेल किंवा प्रश्नपत्रिका सोडवायची असेल तर त्याच्या अगोदर सुरुवातीला हॅलो हा आपल्याला शब्द या ठिकाणी टाईप करावा लागेल. HELLO. आता हे सर्व इंग्रजीमध्ये टाईप करायचं, महत्त्वाचं लक्षात घ्या, मराठीमध्ये टायपिंग करायची नाही. आता लक्षात घ्या मी काय सांगतो. आतापर्यंत आपण जे बघितलेलं आहे तो स्वाध्याय कसा सोडवावा याचा एक डेमॉन्स्ट्रेशन, एक प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जर आपल्याला नावाची नोंदणी करायची असेल, आपल्याला मुख्य लक्ष द्यायचं आहे ते नावाची नोंदणी करण्यासाठी, तर या ठिकाणी बघा हॅलो हा मेसेज पाठवतो आणि पुढं काय घडतं आहे ते बघूया आपण. बघा या ठिकाणी मी हॅलो हा मेसेज पाठवलेला आहे. आता इथं आलेलं आहे वेलकम बॅक. बघा तुम्हाला हा जो मेसेज दिसतो आहे हलणारा, इथं दिसतं आहे वेलकम बॅक. आता त्याचा खालचा जो मेसेज आहे तो मी मेसेज असतो आहे बघा इथं काय म्हणेल, टू स्टार प्रॅक्टिस प्लीज सिलेक्ट 1 स्टुडंट केअरफुली अँड रीड द ऑप्शन्स गिवन बिलो अँड सेंड ॲप्रोप्रिएट ऑप्शन नंबर. म्हणजे योग्य तो पर्याय तुम्ही निवडा आणि तो नंबर पाठवा. आता या ठिकाणी बघा तुम्हाला या मेसेजमध्ये सर 1 नंबरच्या पुढे एक नाव आहे, अनुष्का प्रफुल्ल मिश्रा, क्लास 7. ही एक जी विद्यार्थिनी आहे हिचं रजिस्ट्रेशन या मोबाईलवरती झालेलं होतं, त्यामुळे तिचं नाव आलेलं आहे. जर समजा आता असं समजा की ही तुमची बहीण आहे आणि तिचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता तुम्हाला तुमचं नाव जर ॲड करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय दिसतो बघा, या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय तुम्हाला दिसेल आणि त्या पर्यायामध्ये काय लिहिलेलं आहे बघा, हा 2 नंबरचा पर्याय. या पर्यायामध्ये काय लिहिलेलं आहे, ॲड अनअदर स्टुडंट. जर तुमचा बहीण भाऊ 1ली ते 10वीमध्ये शिकत असेल आणि त्याचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं असेल किंवा तुमच्या शेजारचे मित्र मैत्रिणी यांच्यापैकी कोणाचं तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर हा 2 नंबरचा पर्याय आपण टाकू शकतो. किंवा बघा या ठिकाणी 3 नंबरचा पर्याय दिसतो, या ठिकाणी हा पर्याय काय कशासाठी आहे, चेंज मीडियम ऑफ इन्स्टिट्यूट्स. बघा आता या ठिकाणी काय आहे की जर तुमचं माध्यम बदलायचं असेल, आता बघा या ठिकाणी तुम्हाला या सर्व मॅसेजमध्ये सर्व इंग्रजी भाषा दिसते. याचं कारण असं आहे की ज्या मुलीचं ज्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन बघा याचं जे रजिस्ट्रेशन केलेलं होतं हे रजिस्ट्रेशन सेमी इंग्रजीसाठी केलेलं होतं, म्हणून सगळे मॅसेजेस हे इंग्रजीमध्ये येतात. जर आपली जर मीडियम मराठी असेल, आपण मराठी मीडियमचे आहोत जिल्हा परिषदचे, तर त्या ठिकाणी आपल्याला मराठी मीडियम करायचं असेल तर आपण इथं मराठी मीडियमसुद्धा करू शकतो. आता मी सध्या ते मराठी मीडियम करण्याच्या भानगडीत पडणार नाही, परंतु तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही 2 नंबरचं ऑप्शन जर निवडलं तर 2 नंबरचं ऑप्शन निवडल्यानंतर ॲड अनदर स्टुडंट हा तुम्हाला टाकता येईल. आणि तो टाकण्यासाठी
तुम्हाला 2 नंबर टाकून तो मेसेज सेंड करावा लागेल. ठीक आहे. आता 2 नंबरचा मेसेज जर आपण टाकला, समजा मी टाकून बघू काय होतं या ठिकाणी, की मी इथं 2 नंबर टाकलं आहे आणि मेसेज सेंड केलेला आहे. मेसेज सेंड केल्यानंतर बघा काय प्रश्न आलेला आहे. बघा हा हलणारा मेसेज तुम्ही लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, फॉर बेटर एक्सपिरियन्स प्लीज चूज द क्लास ऑफ द स्टुडंट्स. जो विद्यार्थी आपल्याला ॲड करावायचा आहे, ज्याची नोंदणी आपल्याला व्हॉट्सॲपमध्ये करायची आहे, त्याचा वर्ग कोणता, म्हणजे चालू वर्षीचा तो वर्ग आपल्याला नोंद करायचा आहे. लक्षात येतं आहे का तुमच्या? समजा आपण एक उदाहरणार्थ असं समजूया की आपल्याला 4थ्या वर्गाचा, म्हणजे आपल्याच वर्गाचा एक विद्यार्थ्याची नोंद करायची आहे. मग त्या ठिकाणी आपण काय करावं लागेल आपल्याला? बघा या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिसेल की 4थ्या वर्गासाठी तुम्हाला या ठिकाणी हे ऑप्शन दिसतं आहे. काय ऑप्शन दिसतं बघा या 4थ्या वर्गासाठी इथं, सेंड 4 फॉर क्लास 4. म्हणजे 4थ्या वर्गासाठी 4 हे आपल्याला टाईप करून पाठवायचं आहे. मग आता समजा मी इथं 4 टाकलं, ओके, इथं 4 टाकलेलं आहे आणि हे सेंड केलं. आता प्लीज एंटर द फुल नेम ऑफ द स्टुडंट्स, म्हणजे तुम्हाला त्या मुलाचं पूर्ण नाव या ठिकाणी ॲड करायचं आहे. आता बघा तुम्हाला फक्त समजून सांगण्यासाठी मी, समजा त्या मुलाचं नाव आहे XYZ, समजून सांगण्यासाठी टाकतो. XYZ हे काही कोणत्या मुलाचं नाव नसतं. आता या ठिकाणी मात्र बघा, या ठिकाणी तुम्ही मराठी हा पर्याय वापरू शकता. जर तुम्हाला असं वाटलं की माझं नाव, आता तुम्हाला तुमच्या नावाचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, मग तुमचं नाव तुम्ही मराठीमध्ये इथं टाकू शकता. फक्त पर्यायाचे क्रमांक देताना मात्र इंग्रजीमधलेच नंबर टाकावे लागतात. इथं मात्र तुम्ही मराठी टाकू शकता. जर वाटलं तर मराठी, वाटलं तर इंग्रजी, दोन्हीपैकी काही टाकू शकता. आता बघ तुम्हाला जर इंग्रजीऐवजी आपण असं मराठी जर टाकायचं, आता मी मराठी टाकतो. मी मराठी टाकणार ब क. ओके, हे बघा हे क आलं. आता हे क टाकलं, त्या मुलाचं पूर्ण नाव टाकलं समजा मी क. आता असं नाव नसतंच, असतं का असं नाव नसते. म्हणजे त्याचं नाव, त्याच्या वडिलाचं नाव, क त्याच्या आडनाव असेल असं समजूया. तुम्ही असंच नाही, तुम्ही फक्त तुमचं नावही टाकू शकता. समजा तुमचं नाव सखाराम आहे, तुम्ही इथं लिहू शकता सखाराम. काय लिहू शकता? सखाराम. या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता? सखाराम. तुम्हाला जर वाटलं मला नाव आणि आडनाव टाकायचं आहे, मग समजा सखाराम बावनकुळे, तर तुम्ही लिहू शकता सखाराम बावनकुळे. ओके. जर तुम्हाला वाटलं पूर्ण नाव लिहायचं, समजा त्याचं नाव आहे सखाराम तुकाराम बावनकुळे, तर या ठिकाणी तुम्ही सखाराम तुकाराम बावनकुळे असं लिहू शकता. म्हणजे तुमचं नाव, पूर्ण नाव किंवा नाव आणि आडनाव असं तुम्ही लिहू शकता. ते मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये कोणत्याही पद्धतीनं लिहू शकतो. मी फक्त आता हे फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी या ठिकाणी टाकत आहे आणि सेंड करतो. बघा इथं सेंड केलेलं आहे. लक्षात घ्या काय काय झालेलं आहे. सुरुवातीला तुम्हाला या मेसेजमध्ये तुम्हाला इयत्ता विचारलेली होती. नवीन विद्यार्थी आपण जो ॲड करायचा आहे त्याची इयत्ता विचारली. त्याच्यानंतर त्याचं काय विचारलं होतं? फुल नेम विचारलं, की जे फुल नेम आपण या ठिकाणी म्हणून टाकलेलं आहे. आता पुढं बघूया, जो नावाचा विद्यार्थी आहे त्याचा UDIS कोड कोणता, तो तुम्हाला टाकायचा आहे. आता आपल्याला UDIS कोड जो टाकायचा आहे तो आपण आपल्या शाळेचा टाकायचा. आता तुमच्या शाळेचा UDIS कोड, आपल्या शाळेचा UDIS कोड तुम्हाला माहीत नसेल, तो मी तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी टाईप करतो. तुम्ही एका ठिकाणी एका बाजूला तो UDIS कोड लिहून घेऊ शकता. तुम्हाला मी जो मेसेज पाठवलेला होता आपल्या व्हॉट्सॲपवरती, त्या व्हॉट्सॲपवरच्या मेसेजमध्ये बघा तुम्हाला मी दाखवतो, लागलं तर ते थोडंसं मागं जातो मी, हे याच्यातून बाजूला पडून या ठिकाणी बघा मी तुम्हाला टाकलेला एक मेसेज दाखवतो. बघा हा आपल्या ग्रुपवर टाकलेला मेसेज आहे. ऐका बघा असा ग्रुपवर मेसेज की ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसेल की आपल्या शाळेचा UDIS कोड दिलेला आहे. बघा ही जी चौकट दिसते, या चौकटीमध्ये शाळेचा UDIS क्रमांक, काय क्रमांक आहे तो? 27041306 दिसतं आहे तुम्हाला या ठिकाणी. बघा या ठिकाणी हा निळ्या अक्षरामध्ये, निळ्या अंकामध्ये तुम्हाला एक नंबर दिसतो आहे. तो आपल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळावलेंडी याचा UDIS क्रमांक आहे. मग हाच UDIS क्रमांक आपण अगोदर जे रजिस्ट्रेशन करतो तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि ते समजण्यासाठी आपण परत मागं जाऊया. मागं जाण्यासाठी बघा मी मागे जातो. या ठिकाणी मागं बघा
ओके 1 मिनिट. हां, हे असा मेसेज होता आपला बघा. इथं आलेलो होतो आपण. आता या ठिकाणी UDIS कोड टाकायचा. काय UDIS कोड? तो UDIS कोड तुमच्या वहीमध्ये बाजूला लिहून घ्या. तुम्हाला अगोदर जो मेसेज दाखवलेला होता बघा, या ठिकाणी मी तुम्हाला मेसेज दाखवत होतो. या मेसेजमध्ये तुम्हाला 2 नंबर्स तुमच्या वहीमध्ये बाजूला अगोदर लिहून घ्यायचे रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदर. हा एक नंबर लिहायचा आहे या ठिकाणी स्वाध्यायासाठी, आणि हा UDIS कोड. हे 2 नंबर्स जे आहेत, नंबर्स दिसतील तुम्हाला. नंबर्स कुठं आहेत बघा या ठिकाणी. या ठिकाणी हा निळ्या अक्षरामध्ये हा +91 85 955 24 417, याच्यातला 85 955 24 417 हा नंबर बाजूला वहीमध्ये लिहून घ्या. आणि हा आपल्या शाळेचा UDIS क्रमांक 27041306 हा एका बाजूला तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या रजिस्ट्रेशन सुरू करण्या अगोदर. लक्षात येतं आहे? आता बघा आपण जाऊया आपल्या रजिस्ट्रेशनच्या ठिकाणावर. या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशनच्या ठिकाणावर आपण जाऊया व्हॉट्सॲपमध्ये. या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन चालू होतं आणि आपल्याला विचारला होता UDIS कोड. आपल्या शाळेचा UDIS कोड जो आपण बाजूला लिहून ठेवलेला आहे तो अशा प्रकारचा आहे बघा. 2704 06 401. आता हा आपला जर चुकीचा जर आपल्याला कोड नंबर टाईप केला तरी अडचण नाही आहे, आपल्याला तो बदलता येईल. पण शक्यतो ही चूक होऊ देऊ नका. बाजूला वहीमध्ये लिहिलेला नंबर काळजीपूर्वक बघा. इथं टाईप केल्यानंतर परत एकदा तपासा आणि त्याच्यानंतरच हा मेसेज सेंड करा. आता बघा या ठिकाणी हा मेसेज मी सेंड करतो. मेसेज सेंड केल्यानंतर लगेच त्याचं उत्तर काय आलेलं आहे बघा. हा हलणारा मेसेज जो दिसतो आहे तुम्हाला, इथं उत्तर काय आलेलं आहे. यू हॅव एंटर्ड द स्कूल कोड UDIS कोड फॉर फॉलोइंग स्कूल, आणि आपल्या शाळेचं नाव आलेलं आहे, कोड नंबर आलेला आहे. या ठिकाणी दिसेल तुम्हाला की सुरुवातीला या ठिकाणी हा आपल्या शाळेचा UDIS कोड या ठिकाणी आपल्याला दिसेल. हा 2704 जो आपण टाईप केलेला होता. त्याच्यानंतर आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी दिसतं आहे. हे तुम्ही तपासून घ्या हे बरोबर आलेलं आहे की नाही. नंबर जरी तुमच्या लक्षात नाही राहिला तर शाळेचं नाव ZP मराठी अप्पर प्रायमरी स्कूल पिंपळगाव लेंडी, म्हणजे हा जो क्रमांक आहे पिंपळगाव लेंडी शाळेचा आहे. तिथं ब्लॉकसुद्धा सांगितलेला आहे. ब्लॉक सिंदखेड म्हणजे तालुका सिंदखेड आणि जिल्हा कोणता तर बुलढाणा. आता हे बरोबर आहे आपलं, म्हणजे बरोबर आहे हे सांगणारा एक मेसेज बघा या ठिकाणी खाली दिसतो तुम्हाला. खाली दिसतं बघा या ठिकाणी, प्लीज कन्फर्म युअर स्कूल 1 नंबर सेंड इफ धिस इज करेक्ट स्कूल. जर तुमची शाळा बरोबर असेल तर 1 नंबर टाका. जर तुमचा नंबर टाकण्यामध्ये चुकलेला असेल, म्हणजे शाळेचं नाव चुकीचं आलेलं असेल तर 2 नंबर टाकायचा. आता आपण नंबर बरोबर टाकलेला आहे म्हणून आपण मेसेज बॉक्समध्ये, म्हणजे या ठिकाणी मेसेज बॉक्समध्ये आपण काय टाकणार आहोत तर 1 नंबर. बघा या ठिकाणी मी आता 1 नंबर टाकतो आणि पुढची प्रक्रिया करतो. बघा या ठिकाणी मी 1 नंबर टाकलेला आहे, म्हणजे माझं स्कूल बरोबर असल्यामुळं मी 1 नंबर टाकलेला आहे. आता पुढं बघा काय मेसेज येतो. आता या ठिकाणी बघा हा आलेला मेसेज, 2 मेसेज आले. त्यापैकी पहिला मेसेज वाचतो मी. युअर रजिस्ट्रेशन हॅज बीन सक्सेसफुल फ्रॉम नाव ऑन. स्टुडंट विल बी एबल टू प्रॅक्टिस हिअर एव्हरी वीक अँड द टीचर विल बी एबल टू सपोर्ट देम बेटर. इट इज इझियर दॅन एनी गेम. वेलकम. बघा येतं असं काय म्हणलेलं आहे की एखाद्या खेळण्यापेक्षाही सोपा भाग म्हणजे स्वाध्याय सोडवणे आहे. आता या मुलाचं इथं ठळक अक्षरामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे की काय लिहिलेलं आहे. ठळक अक्षरामध्ये या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे की रजिस्ट्रेशन हॅज बीन सक्सेसफुल, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन, तुमची नोंदणी ही यशस्वी झालेली आहे. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे, नोंदणी यशस्वी झालेली आहे आणि तुम्ही याच्यानंतर प्रॅक्टिस करू शकता. आता पुढचा जो मेसेज आहे तो आपण वाचूया. बघा हलणारा मेसेज हा वाचतो मी. टू स्टार्ट प्रॅक्टिसिंग प्लीज सिलेक्ट 1 स्टुडंट केअरफुली, रीड द ऑप्शन गिवन बिलो अँड सेंड अँड ॲप्रोप्रिएट ऑप्शन नंबर. आता बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की खाली तुम्हाला 4 पर्याय दिलेले दिसतात. बघा 4 पर्याय दिसतात तुम्हाला. कोणकोणते? 1 2 3 4. या ठिकाणी बघा हे 4 नंबर्स आहेत या ठिकाणी दिसतात तुम्हाला. 4 नंबर आहेत. या ठिकाणी पहिला नंबर आहे, त्याच्याच खाली दुसरा नंबर, त्याच्या खाली तिसरा नंबर, त्याच्या खाली चौथा नंबर दिसतं आहे तुम्हाला. तसं जर समजत नसेल तर बघा या ठिकाणी 4ही क्रमांक तुम्हाला एका रांगेमध्ये दिसतात. हा 1 नंबर आहे, त्याच्या खाली 2 3 4. आता हे 4 नंबर सांगतात काय आणि तुम्हाला करायचं काय.
त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला आता लगेच आत्ताच जर प्रॅक्टिस करायची असेल तर योग्यची निवड द्या. आता 1 नंबरवर बघा तुम्हाला नाव दिसतं अनुष्का प्रफुल्ल मिसाळ दिसतंय तुम्हाला. हे नाव जर बरोबर असेल 7व्या वर्गाच्या विद्यार्थिनीचं तर तुम्ही जर तुमचंच नाव असेल हे तर तुम्ही 1 नंबर टाकून प्रॅक्टिस सुरू करू शकता. आता मी सांगितलं होतं तुम्हाला की या ठिकाणी तुम्हाला एकापेक्षा जास्त विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करता येतं. मी हा 1 नंबरची जी मुलगी आहे विद्यार्थिनी आहे तिच्याशिवाय 2 नंबरचा अबक नावाचा क्लास 4चा विद्यार्थी या ठिकाणी नोंदलेला आहे. विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असू शकते. 2 नंबर 2पैकी कोणीही स्वाध्याय सोडवू शकतं, केव्हाही सोडवू शकतं. फक्त अट एकच आहे की एका विद्यार्थ्याचं जर प्रश्न सोडवणं स्वाध्याय सोडवणं सुरू झालं तर त्याच्या सर्व विषयाचा स्वाध्याय सोडवल्याशिवाय दुसऱ्या विद्यार्थ्याला स्वाध्याय सोडविता येणार नाही. म्हणून ज्याला स्वाध्याय सोडवायचा आहे त्याचा स्वाध्याय पूर्ण होऊ द्या. आता या ठिकाणी असं समजूया की आपण या 4 नंबरच्या आपलं 4थ्या वर्गात त्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्याचं जर आपल्याला सोडवायचं असेल तर आपण 2 नंबर टाकून पुढं जाऊ शकता. किंवा तुम्हाला आता सोडवायचं नाही नंतर सोडवायचं आहे तर तुम्ही याच्यातून बॅक जा. व्हॉट्सॲपमधून तुम्ही बॅक चालले गेले आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर परत हॅलो मेसेज टाका. हॅलो मेसेज टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी समजा आपण याच्यातून बॅक चालल्या गेलो आणि नंतर हॅलो टाकलं तर काय मेसेज येतो ते आपण नंतर बघूया. परंतु जर आत्ताच्या आत्ता सोडवायचं असेल तर 1 नंबरवाल्या विद्यार्थ्याला सोडायचं असेल तर 1 नंबर टाका. 2 नंबरवाल्याला सोडायचं असेल तर 2 नंबर टाका. 3 नंबर काय सांगतो आपल्याला 3 नंबर सांगतो आहे की जर तुम्हाला परत एखादा विद्यार्थी ॲड करायचा असेल तर तुम्ही 3 नंबर टाकायचा आणि विद्यार्थी ॲड करणं ही प्रक्रिया आपण करू शकतो. जसं आता या अबक हा विद्यार्थी आपण ॲड केला होता तसं आपण विद्यार्थी ॲड करू शकतो. परंतु मला तरी वाटतं एका घरामध्ये 2 विद्यार्थी जास्तीत जास्त असतील आणि त्याच्यापेक्षा जास्त जरी असतील तुमचे शेजारचे मित्रमैत्रिणी वगैरे ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाही किंवा उपलब्ध होत नसेल तर त्याला मदत करण्यासाठी आपण हे करायला हरकत नाही आणि ते करावं आपण. जर तुमच्या शेजारचा मित्रमैत्रिणी तुमच्या वर्गातला कोणी असेल किंवा गावातला असेल शेजारचा कोणत्याही शाळेतला असेल तरी चालतो. असं काही नाही की या ठिकाणी फक्त तुमच्या शाळेतला विद्यार्थी चालतो असं नाही. वेगवेगळ्या शाळेचे वेगवेगळ्या वर्गाचे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या ठिकाणी आपलं हे काम करू शकतात. लक्षात आलेलं आहे तुम्हाला. आता मी परत इथं पिवळं झाल्यामुळं हे बंद केलेलं होतं परत सुरू करतो या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी हे आलेलं आहे. तर असं समजूया आपण की आपल्याला आता स्वाध्याय सोडवायचा नाही. मग आपण बॅक गेल्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी हॅलो असा मेसेज टाका. बघा हे हॅलो आलेलं आहे आणि सेंड करा. हे मात्र तुम्हाला मराठीमध्ये चालणार नाही. फक्त नाव तुमचं मराठीमध्ये टाकू शकता बाकी नाही. इथं हॅलो मेसेज टाकला किंवा नमस्कार टाकला तरी येतं अशी काही अडचण नाही. असो आता इथं काय म्हटलेलं आहे काइंडली आन्सर. बघा हा मेसेजचं उत्तर काय आलेलं आहे. आता आपण हॅलो टाकल्यानंतर या मेसेजचं उत्तर काय आलेलं आहे काय आलेलं आहे बघा. आता इथं असं म्हटलेलं आहे बघा हा हलणारा मेसेज वाचतो आहे मी. काइंडली आन्सर विथ नंबर बिटवीन 1 to 4. आता या ठिकाणी 1 ते 4 या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा असं म्हणतं. आपण जिथं सोडलेलं होतं तोच मेसेज या ठिकाणी परत आलेला आहे. म्हणजे काय की 1 ते 4 हे जे नंबर्स आहेत ह्याच्यापैकी एक नंबर टाका. जसं 1 नंबर जे आहे तिथं लिहिलेलं आहे 7व्या वर्गाची विद्यार्थिनीचं नाव आहे. मग तिला जर सोडायचं असेल तर 1 नंबर टाका. जर 2 नंबरवर जे आहे अबक नावाचा क्लास 4चा विद्यार्थी आहे त्याचा जर सोडायचा असेल तर 2 नंबर टाका. आता आपण असं समजूया की 2 नंबर या ठिकाणी टाकू म्हणजे क्लास 4चे अबक नावाचे विद्यार्थी त्याला आता स्वाध्याय सोडवायचा आहे. मग मी टाकतो या ठिकाणी 2. हे इंग्रजीमध्येच नंबर टाकायचा आहे. वारंवार मी सांगतो तुम्हाला. आता बघा इथं सेमी इंग्लिशचा विद्यार्थी असल्यामुळं सेमी इंग्लिश तिथं निवडल्या गेलेल्या असल्यामुळं आता इथं बघा चेंज मीडियमचं सुद्धा ऑप्शन तुम्हाला सांगितलं होतं मी 4 नंबरचं. आता इथं आपण मीडियम चेंज न केल्यामुळे इथं सेमीच येतं आहे म्हणून इंग्रजीमध्ये प्रश्न येणार. आता प्रश्न काय आलेला आहे बघा या मेसेजमध्ये. नाऊ लेट्स स्टार्ट प्रॅक्टिसिंग मॅथ वीक 7. आता 7वा आठवडा सुरू आहे स्वाध्यायाचा म्हणून मॅथ वीक 7. आता मॅथचे 15 प्रश्न तुम्हाला जाणार आहेत. विल बी आस्क 15 questions 1 by 1. जस्ट सेंड द ऑप्शन्स नंबर ॲज युअर ॲन्सर.
डू नॉट टाईप द कम्प्लीट ॲन्सर, बेस्ट ऑफ लक. आता बघा इथं काय सांगितलं आहे त्यांनी की तुम्हाला प्रॅक्टिस सुरू करायची आहे 7व्या आठवड्याची. तर तुम्हाला आपण 2 नंबरचा विद्यार्थी निवडलेला होता आणि त्याची प्रॅक्टिस सुरू करायची आहे. मग सुरू करण्यासाठी इथं बघा एक तुम्हाला वाक्य दिसतं आहे. कोणतं वाक्य दिसतं आहे? इथं बघा हे वाक्य आहे, डू यू वॉन्ट टू स्टार्ट प्रॅक्टिस. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस सुरू करायची असेल तर 1 नंबर आहे येस आणि 2 नंबर आहे नो. जर सुरू करायची असेल तर 1 नंबर टाका. आता जर सुरू करायची नसेल तर नो टाका, म्हणजे 2 नंबर टाका. नो टाकून जमणार नाही आपल्याला, नंबर टाकायचा आहे फक्त. या टाका लक्षात घ्या, पूर्ण उत्तर लिहायचं नाही. आता आपल्याला प्रॅक्टिस सुरू करायची म्हणून आपण या मेसेज बॉक्समध्ये 1 नंबर टाकूया. बघा इथे 1 नंबर टाकतो मी आणि याला सेंड करतो. सेंड केलं. आता परत एक वाक्य आलेलं आहे, पुट अ स्माईल ऑन युअर फेस अँड गेट स्टार्टेड. तुमच्या चेहऱ्यावर हास्य ठेवा, आनंदात राहा आणि आनंदी मनानं स्वाध्याय सोडवायला सुरुवात करा. प्रश्न सुरू झालेले आहेत, एकामागं एक असे 15 प्रश्न येतील मॅथचे. त्याच्यानंतर जर दुसरा विषय असेल, दुसरा विषय एक राहील, त्याचे परत प्रश्न येतील 10 किंवा 15, ते तुम्हाला सोडावे लागतील. हे पूर्ण सोडवून झाल्यानंतर या विद्यार्थ्याचा स्वाध्याय पूर्ण झाला असं होऊ शकेल. बघा आता हे कसं सोडवायचं आहे तुम्हाला समजलेलं असेल. फक्त तुम्हाला 1 ते 4, 1, 2, 3, 4 याच्यापैकी एकच कोणताही नंबर जे योग्य उत्तर असेल त्या उत्तराचा पर्याय आपल्याला टाकायचा आहे आणि सोडवायला सुरुवात करायचं आहे. मला वाटतं तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल. बाकीची काही जर अडचण असेल तर तुम्ही ती मला विचारू शकता केव्हाही. आणि जर तुमचं रजिस्ट्रेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला शक्य होत नसेल, करता येत नसेल, तर तुमचा मोबाईल शाळेमध्ये तुम्ही घेऊन यायचा आहे. सर तुम्हाला, तुमचे वर्ग शिक्षक तुम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतील आणि तुमचं रजिस्ट्रेशन करून देतील. ठीक आहे, धन्यवाद.